तर मित्रांनो नमस्कार. सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या म्हणजेच 9 जूनच्या एपिसोडमध्ये काय काय घडणार आहे ते आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे एपिसोड कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. इकडे मात्र आता ओवी हॉलमध्ये असते. तितक्या वेळात ती मोनिका तिच्याकडे येते. ओवी खूप घाबरून जाते. तर मोनिका तिला जास्तीचं काही बोलत नाही. मोनिका फक्त तिला असं विचारू लागते, काय गं ओवी, आणि काल तुझ्या कार्यक्रमामध्ये गेली होती तिथे तुझ्या बाबाचं आणि तुझ्या मॅडमचं काही बोलणं झालं आहे का? ओवी खूप घाबरून जाते. ओवी म्हणू लागते, नाही मोनिका काकू, तसं काहीच झालं नाही. तितक्या वेळात अमृता तिथे येते. अमृताला वाटत असतं ही मोनिका ओवीला काहीतरी त्रास देते. अमृता म्हणू लागते, हे बघ मोनिका, मी तुला त्या दिवशी पण सांगितले, ओवीला अजिबात हात देखील लावायचा नाही, तिला काही बोलायचं पण नाही, आणि तिला धमकवायचा प्रयत्न जर केला ना तर बघ, माझ्या इतके वाईट कोणीच नसेल. मोनिका म्हणू लागते, अगं अमृता, तुला काय वाटतंय, मी तिच्यासोबत काहीतरी बोलते ना, विचार ना तिला मी तिच्यासोबत काही केलं आहे का तरी. ओवी खूप घाबरून गेलेली असते. अमृता म्हणू लागते, तरीही मी तुला सांगते. मोनिका म्हणू लागते, अगं अमृता, मी ना तिला काहीच केलेलं नाही, नॉर्मली तिच्यासोबत मी बोलत आहे. त्यानंतर मग मोनिका निघून जाते. म्हणू लागते, चला, अजून तर त्या सावली आणि सारंगमध्ये काही बोलणं झालेलं नाही, म्हणजे माझा प्लॅन मला चालू करता येईल. मग अमृता ओवीला म्हणू लागते, काय गं ओवी, त्या मोनिकाने तुला काही म्हणलं आहे का, काही बोलली आहे का? ओवी सांगू लागते, अमृता काकू, मोनिका काकू आता सध्या तर मला काही बोलली नाही, पण मला तिला बघूनच भीती वाटते. ओवीच्या डोळ्यातली भीती बघून अमृताला कळून जातं. त्यानंतर अमृता तिच्या कामाला लागते. ओवी खेळत असते. दुसरीकडे आपल्याला असं बघायला मिळतंय तर सारंग आणि बबलू दोघेजण एकमेकांना भेटलेले असतात. सारंगने बबलूला सांगितलेलं असतं की तो जो अबीर आहे ना तो सावलीचा मुलगा आहे. हे ऐकून बबलूला देखील धक्का बसलेला असतो. सारंग म्हणू लागतो, मला तर काहीच कळत नाही नेमकं चालू काय आहे. त्यानंतर आता बबलू म्हणू लागतो, पण सारंग दादा, मला असं वाटतंय तू ना एकदा सावली वहिनीला भेटायला हवं, तिच्यासोबत बोलायला हवं. काय सांगावं, असे जर तुमचे प्रश्न सुटले तर. आणि तुला जसं वाटतंय ना की तो अबीर तिचा मुलगा आहे, एका मिनिटासाठी बघ, ओवी तरीही तू दत्तक घेतलेली मुलगी आहे, पण तू तिला तुझीच मुलगी मानतोय ना, पण तसं पण काही असू शकतं ना. आपण जोपर्यंत सावली वहिनीसोबत बोलत नाही ना समोरासमोर, तोपर्यंत तर काही हे प्रश्न सुटणारच नाही आहे. सारंग विचार करू लागतो. सारंग म्हणू लागतो की बबलू तुझं खरं आहे, पण मी तिला कॉल केला पण होता ना, तिनं कॉल रिसीव केला, पण ती माझ्यासोबत बोलली नाही, तिला माझ्यासोबत बोलायचंच नाही. बबलू म्हणू लागतो की सारंग दादा, तू सांगतोय की सावली वहिनीला तुझ्यासोबत बोलायचंच नाही, पण मला एक गोष्ट सांग, तुमच्या दोघांचं एकमेकांवर किती प्रेम होतं तुला पण चांगलंच माहिती आहे. बरं, त्या दिवशी असं घरामध्ये काहीतरी घडलं की सावली वहिनीच्या तू कानाखाली लावून दिली होती. त्यानंतर आता सावली वहिनीला तुझ्याबद्दल किती राग आलेला असेल तू याचा विचार कर ना. आणि तुला काय वाटतं, एकदा तिच्यासोबत कॉल केला, मग ती तुझ्यासोबत बोलली नाही तर तिचा तो राग असेल, तुला परत एकदा कॉल करायला, 1000 वेळा कॉल करायला, तिला सॉरी म्हणायला काय हरकत आहे? सारंग म्हणतो, मी ते पण करायला तयार आहे बबलू, पण मला ना तिला भेटायचं आहे. बबलू म्हणू लागतो, हो सारंग दादा, आपण सावली वहिनीला लवकरच भेटूया. पण सारंग म्हणू लागतो की बबलू, आपल्याला कसं माहीत असणार आहे ती कुठे राहते आणि काय, तिचं घर कुठे, तिचा पत्ता आपल्याला कसं माहीत असणार आहे? बबलू म्हणू लागतो की सारंग दादा, तू नको काळजी करू, याचं जुगाडणं मीच लावतो. बबलू म्हणू लागतो, मग आपण अगोदर गुरुकुलमध्ये जाऊया आणि त्या क्षमा वहिनीला विचारूया सावली कुठे राहते, सावली वहिनी कुठे राहते, त्यानंतर आपण तिच्या घरी जाऊया. बबलू आणि सारंग याच तयारीला लागत असतात. आता दुसरीकडे इकडं अबीर झोपलेलाच असतो आणि त्याला न व्यंकटेश उठवण्यासाठी जात असतो. सूर्य डोक्यावर आलाय आणि अबीर अजून उठला नाही. त्यानंतर आता व्यंकटेश अबीरला उठवत असतो. तर अबीर म्हणू लागतो, हो बाबा, अजून थोडा वेळ झोपू द्या ना. व्यंकटेशला हसायला येतं. व्यंकटेश म्हणू लागतो, अहो साहेब, तुमच्या बाबा नाही, तुमचे काका आहे. आणि मग अबीर झोपेतूनच उठून बसतो आणि व्यंकटेशला बघून ना त्याला फार आनंद होत असतो. आणि व्यंकटेशला अबीर म्हणू लागतो, काय काका, तुम्ही इकडे कधी आले, मला तर माहीत पण नाही आहे. व्यंकटेश अबीरला सांगू लागतो. आणि मग अबीर म्हणू लागतो, बरं झालं काका तुम्ही आले आम्हा, आणि तुम्ही मला किती जीव लावला ना, मी हे विसरणारच नाही आहे. आणि खरंच ना आम्हा, आणि तुमच्यासारख्या गोष्टी सांगणारं ना इथे मला कुणीच नाही आहे. नंतर मग अबीरला व्यंकटेशचा फोन दिसतो. अबीर म्हणू लागतो, काय हो,
मला जरा तुमचा फोन देताय का? व्यंकटेश म्हणू लागतो. काय रे? आणि तुला कुणाला फोन लावायचा आहे? अबीर म्हणू लागतो, मी तुम्हाला हे ना सगळं काही नंतर सांगतो, मला तुमचा फोन द्या, पण याच्याबद्दल आईला काही सांगायचं नाही बरं का? व्यंकटेश म्हणू लागतो, हो हो नाही सांगणार मी. त्यांच्यामधलं बोलणं होतं आणि मग अबीर बाहेर जाऊन ओवीला कॉल करतो. ओवीला कॉल केल्याच्या नंतर अमृताच्या फोनवर कॉल करतो अबीर. तर अमृता फोन घेते. म्हणू लागते, कोण आहात? अबीर सांगू लागतो, मी ओवीचा मित्र अबीर आहे आणि मला तिच्यासोबत बोलायचं आहे. अमृताला हसायला येतं. अमृता म्हणू लागते, अगे ओवी, तुझा तो मित्र अबीर, त्याचा कॉल आलाय. आणि ओवीनं ते ऐकून ओवीला फार आनंद होत असतो. शुभ्रा आणि ओवी खेळत असतात. तर शुभ्राचं असं म्हणणं असतं की ओवी, तर कॉलर वगैरे काही बोलायचं नाही, तू माझ्यासोबत फक्त खेळायचं आहे. ओवी म्हणू लागते, जाग शुभ्रा, तू तुझं काम बघ बरं का, मला माझ्या मित्रासोबत बोलायचं आहे. आणि मग ओवी अबीरला बोलण्यासाठी साईटला जाते. अबीर म्हणू लागतो, काय गं ओवी, काल तुझ्या बाबा आणि तू इथून घरी गेल्याच्या नंतर तुझ्या बाबामध्ये आणि तुझ्यामध्ये काही बोलणं झालंय का गं? ओवी सांगू लागते, नाही ना अबीर, माझ्यामध्ये आणि माझ्या बाबामध्ये ना काहीच बोलणं झालं नाही. बाबा आणि मी घरी आल्यापासून बाबा सारखं चिडचिड करत आहे. मी त्याला कित्येक वेळा विचारण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्यांनी मला काहीच सांगितलं नाही, तो फक्त चिडचिडच करत होता. अबीर म्हणू लागतो, अगं ओवी, इकडं पण असंच झालं होतं. मी पण आईचं पण असंच वातावरण होतं आणि मी आईला कित्येक प्रश्न विचारले, पण आईने मला काही उत्तर तर दिलं नाही, पण स्वतःला रूममध्ये बंद करून ठेवलं होतं. ओवी आणि अबीर विचारात पडतात की नेमकं यांचं ना आधीपासूनच काहीतरी नातं किंवा काहीतरी ओळख आहे, पण आपल्याला हे जाणून घ्यायलाच हवं नेमकं यांच्यामध्ये काय आहे म्हणून. तर ओवी म्हणू लागते की अरे अबीर, आपण तर छोटे आहोत ना, आपण कसं जाणून घेणार? तर आता तितक्या वेळात अबीर म्हणू लागतो, हे बघ ओवी, मी छोटा जरी असलो ना, माझ्याकडे खूप छान असा प्लॅन आहे. अबीर मग त्याचा प्लॅन ओवीला सांगतो. अबीरचा प्लॅन ऐकून ओवीला सुद्धा खूप आनंद होतो. ओवी म्हणू लागते, अबीर आपण असंच करूया. आणि मग त्यानंतर ते फोन ठेवून देत असतात. दुसरीकडे सारंग आणि बबलू आता सावलीला कसं भेटायचं याचा विचार करत असतात. तर सारंगच्या डोक्यात असा विचार येतो की सावली सोर म्हणून हा गुरुकुलचं नाव तर पहिल्यापासूनच आहे. इथे सावली आता आली, तर मग ह्या गुरुकुलचं नाव असं कोणी ठेवलं असेल? तिच्या ओळखीचं गुरुकुल असेल का, की त्याचं नाव अगोदरपासूनच ठेवलं आहे? त्यानंतर आता बबलू म्हणू लागतो, सारंग दादा, तुला कळतंय का, आपलं जितकं सावली वहिनीवर प्रेम आहे ना, तसंच त्या व्यक्तीचं सावली वहिनीवर प्रेम असणार आहे. अशा व्यक्तीनेच सावली वहिनीच्या नावाचं गुरुकुल चालू केलं आणि ते आत्तापर्यंत चालू ठेवलं आहे. म्हणून तर सावली वहिनी आता इकडे आली आहे. त्यानंतर आता सारंगच्या नजरेसमोर जगन्नाथजीचा चेहरा येतो. सारंग म्हणू लागतो, तो व्यक्ती म्हणजे जगन्नाथजीच असणार आहे, आपण आता त्यांच्या घरी जाऊया. बबलू आणि सारंग तिकडे जाण्यासाठी निघत असता. दुसरीकडे आता राजकुमार म्हणू लागतो, मोनिका, मी ना आता त्या गुरुकुलमध्ये जाऊन येतो. मोनिका म्हणू लागते, अरे राजकुमार, कशाला जायचंय तुला तिकडे? राजकुमार म्हणू लागतो, तुला माहिती आहे ना, मला त्या गुरुकुलची जागा आता मिळवायचीच आहे. मोनिका म्हणू लागते, अरे राजकुमार, आईनं सांगितलं आहे ना, त्या गुरुकुलकडे कोणीही जायचं नाही म्हणून. त्यानंतर शुभ्रा तिथे येते. शुभ्रा म्हणू लागते, नेहमीसारखी ओवीची कंप्लेंट करू लागते. म्हणू लागते, अगं आई, ती ओवी ना माझ्यासोबत खेळतच नाही आणि माझ्यावर खूप मोठ्याने ओरडली, काय तर म्हणे तिला तिच्या मित्राचा फोन आला. मोनिकाच्या लक्षात येतं. मोनिका अजून शुभ्राकडून काही माहिती होतं का हे जाणून घेण्याचा प्रयत्न करते. मग त्यानंतर मोनिका म्हणू लागते, काय गं शुभ्रा, आणि कोणत्या मित्राचा फोन आला होता ओवीला? शुभ्रा सांगू लागते, तिचा कोणता तरी मित्र आहे ना, तो अबीर, तो बेळगावला राहतोय, त्याचाच फोन आला होता म्हणून ती माझ्यावर ओरडली. तर राजकुमार म्हणू लागतो, काय गं मोनिका, आणि छोट्या मुलांच्या भांडणामध्ये तुझे कुठं असे आयडियाज हे करते तू? त्यानंतर मोनिका राजकुमार तिथं असल्यामुळे शुभ्राला जास्त सांगत नाही. म्हणू लागते, शुभ्रा, जा तू ओवी बरोबर खेळ आणि तिला जर परत तिच्या कोण्या मित्राचा फोन आला ना तर मला येऊन सांग. शुभ्रा हो म्हणते आणि ओवीकडे खेळण्यासाठी जात असते. दुसरीकडे सावळी जगन्नाथजीला म्हणू लागते की बाबा, अबीर माझ्यासोबत बोलत नाही, फक्त रागाने माझ्याकडे बघत आहे. त्यानंतर जगन्नाथजी म्हणू लागतात, सावू, त्याचं बरोबरच आहे ना, त्या मुलाने तुला अनेक प्रश्न विचारले, तू एकाही प्रश्नाचं उत्तर दिलं नाही, त्याचं वागणं साहजिकच आहे. सावली म्हणू लागते की बाबा, मग मी त्याला काय सांगायला हवं होतं की तो माणूस कोण आहे, त्याचं आणि माझं काय नातं आहे? त्या गोष्टीला आता 8 वर्ष उलटले आहे, मी त्याला नाही सांगू शकत. सावली पाठ फिरवते. तेवढ्या वेळात सारंग दरवाजावर येतो. सारंग आल्याच्या नंतर सावली आणि जगन्नाथला खूप मोठा धक्का बसतो. सारंगच्या डोळ्यात फक्त पाणी असतं. सारंगला खूप रडायला येत असतं.
तर सावली फक्त सारंगकडे रागाने बघू लागते. सावलीच्या मनात सारंगबद्दल खूप राग आणि खूप तिरस्कार वाटू लागतो. मित्रांनो, बघूया आता येणाऱ्या एपिसोडमध्ये काय काय बघायला मिळतंय. खूप छान असा येणारा एपिसोड असणार आहे. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या.